नमस्ते, माझं नाव मौशिमी. मी UK मध्ये असते. आज मी श्री साई सच्चरित्राचा 51वा अध्याय वाचणार आहे. हा अध्याय वाचून पूर्ण झाल्यानंतर आपले साई सच्चरित्राचे मराठीमधील पारायण पूर्ण होईल. बघूया तर या 51वा अध्यायामध्ये काय लिहिले आहे आणि त्यातून आपणास काय शिकण्यास मिळते. या अध्यायात हेमाडपंतांनी आपले उपसंहारात्मक विचार मांडले आहेत आणि सर्व अध्यायांच्या विषयांचे काव्यरूपात अनुक्रमणिका देण्याचे आश्वासन दिले होते, जसे मराठी धार्मिक ग्रंथांमध्ये असते. परंतु दुर्दैवाने हेमाडपंतांच्या हस्तलिखितात ती अनुक्रमणिका सापडली नाही. म्हणून साईबाबांचे एक निष्ठावान आणि विद्वान भक्त, ठाण्याचे निवृत्त मामलतदार श्री B.V. देव यांनी ती स्वतः रचून ग्रंथात जोडली. इंग्रजी ग्रंथांमध्ये अनुक्रमणिका प्रास्ताविक भागातच देण्याची प्रथा असल्यामुळे आपण येथे शेवटचा अनुक्रमणिकेचा अध्याय घेत नाही. त्यामुळे शेवटचा अध्याय हा उपसंहार म्हणून ग्राह्य धरावा. दुर्दैवाने हेमाडपंतांना या शेवटच्या अध्यायाचे हस्तलिखित मसुदा दुरुस्त करून छपाईसाठी तयार करण्यापूर्वीच देह ठेवावा लागला. जेव्हा हा ग्रंथ छपाईसाठी पाठवला गेला तेव्हा श्री देव यांनी पाहिले की हा अध्याय काही ठिकाणी अपूर्ण आणि अव्यवस्थित होता. तरीही तो जसाच्या तसा प्रकाशित करावा लागला. त्या अपूर्ण अध्यायात दिलेले प्रमुख विषय पुढीलप्रमाणे आहेत. सद्गुरू साईंचे महात्म्य. आम्ही श्री साईनाथांना प्रणाम करून त्यांच्या कृपाश्रयाला शरण जातो, कारण हेच ते आहे जे संपूर्ण विश्वातील सजीव आणि निर्जीव वस्तूंना व्यापून आहे. ते सर्व प्राण्यांकडे एकसमानपणे व्यापलेले आहेत. भेदभाव, आदर, अनादर, आवड, निवड यापासून पूर्णतः मुक्त. जो त्यांचे स्मरण करतो आणि त्यांच्या चरणी शरण जातो, त्यांच्या सर्व इच्छांची पूर्तता करून ते त्याला जीवनाच्या परमध्येयाकडे म्हणजेच आत्मसाक्षात्काराकडे नेतात. हे संसाररूपी महासागर पार करणे अत्यंत कठीण आहे. मोहाच्या लाटा दुष्ट विचारांच्या किनाऱ्यावर आपटतात आणि धैर्याची वृक्ष उन्मळून पडतात. अहंकाराचा वारा जोरात वाहतो आणि महासागर अस्थिर बनवतो. क्रोध आणि द्वेषरूपी मगरी भयावहपणे त्यात विहार करतात आणि मी माझे या भावरूप भोवऱ्यांमुळे समुद्र सतत घोंगावत राहतो. निंदा, मत्सर आणि द्वेषरूपी असंख्य माशा त्यात पोहत असतात. तरीही हा महासागर जरी भीषण आणि भयानक असला तरी साई सद्गुरू हा त्याचा अगस्त्य ऋषी म्हणजेच विनाशक आहे. साई भक्तांना या महासागराची भीती नाही, कारण आमचे सद्गुरू साई हे त्या समुद्रावरून सुरक्षितपणे पार नेणारी नौका आहेत. प्रार्थना. चला आपण श्री साईबाबांची पूजा करू. त्यांच्या चरणी वंदन करून पुढील प्रार्थना म्हणू. हे साईनाथ, आमचे मन तुझ्याशिवाय दुसरीकडे भटकू नये आणि काहीही इच्छा तुझ्याशिवाय राहू नये. श्री साई सच्चरित्र हा ग्रंथ प्रत्येक घरात असू दे आणि त्याचा नित्य अभ्यास होऊ दे. जो भक्त हा ग्रंथ नियमितपणे वाचतो त्याच्यावर येणाऱ्या सर्व संकटांचे निवारण तू स्वतः कर. ओम श्री साईराम. फलश्रुती म्हणजेच अभ्यासाचे फळ. आता या ग्रंथाच्या अभ्यासामुळे मिळणाऱ्या पुण्यफळांविषयी काही शब्द. जेव्हा आपण पवित्र गोदावरीत स्नान करून शिर्डीतील समाधी मंदिरात साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेता, तेव्हा श्री साई सच्चरित्र वाचावे किंवा त्याचे वाचन ऐकावे. असे केल्यास आपल्या 3 प्रकारच्या दुःखांचा नाश होतो. साईच्या लीलांचे केवळ चिंतन केले तरी आत्मिक जीवनात आपली रुची वाढते आणि जर आपण प्रेमपूर्वक व श्रद्धेने या ग्रंथाचा नियमित अभ्यास केला तर सर्व पापांचा नाश होतो. जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती हवी असल्यास साईच्या लीलांचे श्रवण करा, त्यांचे सतत स्मरण करा. साईंच्या कथारूपी सागरात डुबकी मारा आणि ते इतरांना सांगा. असे केल्याने तुम्हाला त्या लीलांचा नवा आनंद मिळेल आणि त्या कथा ऐकणाऱ्यांचाही उद्धार होईल. साईंच्या रूपांचे सतत ध्यान करत राहिल्यास एक काळ असा येतो की ते रूप लय पावते आणि साधकाला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. आत्मा किंवा ब्रह्म याचे स्वरूप जाणणे अत्यंत कठीण आहे. परंतु जर आपण सगुण ब्रह्माच्या म्हणजेच दैवी साकार स्वरूपाच्या रूपात साईंच्या रूपाद्वारे प्रवेश केला तर ही साधना सोपी होते. जो भक्त पूर्णपणे साईंच्या चरणी आत्मसमर्पण करतो त्याचे व्यक्तित्व नाहीसे होते आणि तो जागृत, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये साईच्या स्वरूपात विलीन होतो. त्यामुळे तो संसार बंधनातूनही मुक्त होतो. जो भक्त स्नानानंतर प्रेमाने आणि श्रद्धेने श्री साई सच्चरित्र वाचतो आणि 7 दिवसात पूर्ण करतो, त्याच्यावरची सर्व संकटे नाहीशी होतात. जो दररोज त्याचा नियमित अभ्यास करतो त्याचे सर्व विघ्न नष्ट होतात.
या ग्रंथाच्या अभ्यासाने जो लौकिक यशासाठी प्रयत्न करतो त्याला ते यश लाभते आणि जो आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करतो त्याला ते परमलक्ष्य नक्की प्राप्त होते. फळ हे नेहमी साधकाच्या श्रद्धा आणि भक्तीच्या प्रमाणातच मिळते. जर श्री साई सच्चरित्र आदरपूर्वक व श्रद्धेने वाचले तर साई प्रसन्न होतात. ते आपले अज्ञान आणि दारिद्र्य दुःख करून ज्ञान, शांती आणि समृद्धीने आपल्याला आशीर्वाद देतात. जर आपण दररोज एक अध्याय एकाग्रतेने वाचला तर त्यातून अनंत आनंद प्राप्त होतो. जो स्वतःच्या कल्याणाची इच्छा बाळगतो त्याने हा ग्रंथ मनोभावे अभ्यासावा. असे केल्यास तो जन्मोजन्मी साईंचे ऋणी राहील आणि त्यांचे स्मरण आनंदाने करीत राहील. हा ग्रंथ घरात वाचला पाहिजे. विशेषतः गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी, रामनवमी, दसरा या पवित्र प्रसंगी. या एकाच ग्रंथाचा मनापासून अभ्यास केला तर सर्व इच्छांची पूर्तता होते. आणि जर मन, वचन आणि कृतीने आपण नेहमी साईंच्या पवित्र चरणांचे स्मरण केले तर आपण सहजपणे भवसागर म्हणजे संसार सागर पार करू शकतो. या ग्रंथाच्या अभ्यासामुळे रुग्णाला आरोग्य लाभते, गरिबाला संपत्ती मिळते, दुःखी आणि निराश व्यक्तीला शांती प्राप्त होते आणि मनातील अस्थिरता नाहीशी होऊन मन स्थिर व प्रसन्न होते. प्रिय सज्जन आणि भक्त वाचक व श्रोते हो, आम्ही तुम्हा सर्वांना प्रणाम करतो आणि एक विनम्र विनंती करतो. तुम्ही ज्यांच्या लीला कथा दिवसेंदिवस आणि महिनोन्महिने ऐकत व वाचत आहात त्या साईनाथांना कधीही विसरू नका. तुम्ही जितक्या श्रद्धेने आणि प्रेमाने या कथा वाचाल किंवा ऐकाल तितकाच साईचा कृपा वर्षाव आणि आशीर्वाद तुमच्यावर वाढत जाईल. प्रसाद याचना. या पवित्र ग्रंथाचा समारोप आपण परमेश्वराकडे पुढील प्रसाद स्वरूप प्रार्थनेने करूया. या ग्रंथाचे वाचक आणि साई भक्त यांच्या हृदयात साईंच्या चरणांवरील अखंड, पूर्ण आणि निस्वार्थ भक्ती विकसित होवो. त्यांच्या डोळ्यांसमोर साईचे रूप सदैव स्थिर राहो आणि त्यांनी सर्व प्राणीमात्रांना साई स्वरूप परमेश्वराचे दर्शन घ्यावे. ओम साईराम. तसेच होवो. आरती. हे साईनाथ, आम्ही तुमच्यापुढे आरती करतो. तुम्ही जीवनमित्रांना आनंद देणारे आहात. आम्हा भक्तांना तुमच्या पवित्र चरणधुळीत विश्रांती लाभो. इच्छारूपी अग्नी जळून तुम्ही आत्मानंदात मग्न राहता आणि साधकांना परमेश्वराचे दर्शन घडवता. ज्यांच्या भावनेप्रमाणे तो तुम्हाला पुकारतो त्याला तुम्ही तसाच अनुभव देता. हे तुमचे अतुल्य करुणामय सामर्थ्य आहे. तुमच्या नामस्मरणाने संसाराची भीती नाहीशी होते. तुमची कार्यपद्धती अगाध आहे, कारण तुम्ही नेहमी गरीब, दुःखी व असहाय्य लोकांच्या रक्षणासाठी धावून जाता. या कलियुगात तुम्ही सर्वव्यापी दत्तस्वरूप सगुण ब्रह्म म्हणून अवतरले आहात. जो भक्त तुमच्याकडे येतो त्याचा संसार भय दूर करून त्याला परमेश्वराच्या पवित्र चरणांचे दर्शन घडवा. हे प्रिय साईनाथ, आमचा खजिना म्हणजे तुमच्या चरणसेवेचा योग हीच आमची संपत्ती असो. आम्ही जे तुमची स्तुती गातो त्यांना आशीर्वाद द्या. ओम साईनाथ महाराज की जय. सर्वांना शांती लाभो. आजच्या या शेवटच्या अध्यायानंतर आपले मराठीतले पारायण हे पूर्ण झाले आहे. ओम साईराम.